राजकीय अनास्था सांगली जिल्ह्यातील 45 गावातील शेतकऱ्यांच्या मुळावर पाण्याअभावी पिके वाळली। द्राक्ष केळीच्या बागा धोक्यात। पलूस तालुक्यातील द्राक्ष बागा, ऊस, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। शेतकऱ्यांनी मंत्री, लोकप्रतिनिधी, पाटबंधारे अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदने दिली, चर्चा केली, आंदोलने केली, तरीही कालव्यात पाणी सोडले जात नाही। हे दुर्दैव आहे। हीच परिस्थिती आरफळ योजनेच्या बाबतीत आहे। मात्र आरफळ योजनेतून काही महिन्यात पाणी आले नसल्याने सांडगेवाडी, आंधळी, मोराळे, बांबवडे, पलूस, कुंडल येथे टंचाई निर्माण झालेली आहे। विहिरी, तलाव, कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे। काही ठिकाणी विहीर, तलाव कोरडे पडले आहेत। निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत, पण बरोबर याच वेळी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे। पलूस, तासगाव, वाळवा जिल्ह्यातील तालुक्यातील 45 गावांमधील शेतकऱ्यांनी महिनाभरापासून कृष्णा आरफळ कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती, पण राज्यकर्ते आणि प्रशासन 45 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले आहेत। त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत कृष्णा कालव्याचा पाणी प्रश्न पेटणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।